रे हरि शुद्ध बीजा फूटे 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 फले रसाळ घुमटे फले रसाळ घुमटे फले रसाळ घुमटे फले रसाळ घुमटे मुखिया दीवाने मुखिया दीवाने फले रसाळ घुमटे फले रसाळ घुमटे फले रसाळ घुमटे फले रसाळ घुमटे मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची बीजा फूटे शुद्ध 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 बीजा फूटे फले रसाळ घुमटे फले रसाळ घुमटे फले रसाळ घुमटे फले रसाळ घुमटे मुखिया अमृताची वाणी मुखिया अमृताची वाणी फले रसाळ घुमटे फले रसाळ घुमटे फले रसाळ घुमटे फले रसाळ घुमटे मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देवाचे कारण देवाचे देवा
अगरे ग सारे नि दा म पदनी दा म पदनी दा अगरे ग सारे नि दा म पदनी दा म पदनी दा म पदनी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा विठ्ठल 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 विठ्ठल
पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय कृष्ण भगवान आता मला वाटलं एसटी इथंच बसली काय की, पण एसटी पळणार आहे. कारण पहिल्यांदा एसटी बंद पडल्या माणसं बसलेले उतरतात. मला वाटलं तुम्ही घरला जाता काय. हरी समाचारन सरोजम साद्र नीला बुधांब जगननिहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हसम विठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमारत्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र्य समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कलावज्ञ जीवोधरावतारम कलांकांग तेजोदिकामोदिक वज्रम खलानीशवादापणोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या विठ्ठल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगदवंदनीय देऊचे थोर साधू श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणांचा अभंग जो की सगळ्यांच्या पाठातला आहे असं मी गृहीत धरून
या अभंगाद्वारे श्री संत तुकोबाराय कोणत्याही साधूचं नाव घेता त्यांचं स्पष्ट वर्णन करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा असतो, तो म्हणजे असा. चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्यामधील 6व्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेला आली आणि ज्यांच्यामुळे आली ती म्हणजे आपली समस्त गावकरी मंडळाची कमिटी. आणि योगायोग असं खरं सांगायचं म्हणजे मी आहे एसटी मध्ये. आता कंडक्टर मला हसायला काय, कंडक्टर ते कंडक्टर, पण लई जणांचं म्हणणं असते कंडक्टर आहे. आणि योगायोग माझी आणि संदीप दादाची भेट झाली पंढरपूरला. मला माहित नाही आपल्या जवळगावची वारकरी आहेत. आपला वारकरी दिसला की आपल्याला जागा करून देणं हे माझं कर्तव्य आहे. जरी नसली तरी काहीतरी ऍडजस्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण आपला वारकरी. आता सगळे वारकरी 100 असल्यावर मी कुठून जागा देणार आहे, तुम्ही बी समजून घ्या. योगायोगाने त्यांच्या योगाने किंवा आमच्या कमिटीतील सगळे समजतं, पांडुरंग बाबा असो, दिगंबर बाबा असो, किंवा माऊली महाराज असो, किंवा इतर समस्त जे आहेत वारकरी आपले सगळे जे समितीतले किंवा गावकरी मंडळी, सगळ्यांचं धन्यवाद. कारण माझी इच्छा होती की जवळगावला कीर्तन माझं व्हावं. आणि आयुष्यामध्ये देव एखादी संधी देऊन पाहतो प्रत्येकाला. बरं मग ते उच्च राहो नीच राहो किंवा श्रीमंत राहो गरीब राहो, प्रत्येकाला आयुष्यात संधी भेटली की त्या संधीचं सोनं करायचं. आणि सोनं नाही केलं तर काय होतंय, ती संधी परत मिळत नाही. या तत्वाच्या आधारावर तुमचा आशीर्वाद म्हणून मला ही सेवा भेटली. आणि आज सांगायचं म्हणजे सगळे गुणीजन मंडळ आहेत महाराज, सगळे महाराज लोक असतात, प्रकाश महाराज असतील किंवा इतर कोणतेही सगळे आपले महाराज भागवताचार्य सगळेजण आपल्या पुढं जरी असताना, पण या लहान पामराचं कीर्तन आहे त्यांच्या पुढं अधिकारानं कमी आहे मी, पण करण्याचा प्रयत्न जेवढं होईल तेवढं करीन. आणि समस्त मंडळीमध्ये महत्वाचं म्हणजे आज गायनाचार्य 2-2 भेटत नाहीत सत्याला, पण आपल्या इथं मग 101 संतोष महाराज राहू द्या. कारण आपल्या इकडे नाव बघायला गेलं तर हे चौघ मूर्ती असावं किंवा सुनील महाराज 5वे असावं की सप्ताह म्हणजे सप्ताहच. मग महाराज बी खुश आणि गाववाले बी, कंडक्टर बी खुश आणि प्रवासी बी खुश. तसं काम आहे महाराज. सुनील महाराज राहू द्या, आमचे संतोष महाराज राहू द्या, आणि आमचे आमगावांचे बाळू महाराज राहू द्या, किंवा आमचे मर्दंगाचार्य, आमचे लिंगापूरचे राजू महाराज. माझी इच्छा होती राजू महाराज यावर्षी आहेत का नाही की, पण तुमची बी कृपा. आमचे कामारीचे बाबाराव, सगळ्यांचे धन्यवाद आणि सगळ्यांच्या चरणी दंडवत घालतो. यदा कदाचित कोणाचं नाव राहिलं असं, पांडुरंग महाराज चिमणी, हा पांडुरंग महाराज चिमणी असो, परशुराम महाराज आमचे, कारण सगळे ठीक आहे हो, पण मृदंगाचार्याची कमाल असते महाराज. बोट फुटजेपर्यंत वाजवावं लागते विठ्ठल. सगळ्यांच्या चरणी दंडवत घालतो. यदा कदाचित विसरून कोणी राहिलं तर कंडक्टर म्हणून माफ करा. आणि मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो विठ्ठल. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय कोणत्याही संताचं नाव घेत नाहीत महाराज. यदा कदाचित अभिदा जी शक्ती आहे म्हणजे शब्दाची उत्पत्ती आहे, अभिदा भक्तीनुसार आपण एखाद्याचं नाव घ्यावं त्याचं कौतुक करावं. पण व्यंजना अशी शक्ती आहे महाराज, एखाद्या व्यक्तीचं न नाव घेता कौतुक करणं म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ शक्ती महाराज विठ्ठल. म्हणजे तुकोबाराय या अभंगामध्ये प्रत्यक्ष कोण्या साधूचं संताचं नाव घेत नाहीत महाराज. नाव न घेण्याशी स्पष्ट असं त्यांचं सविस्तर म्हणजे आयुष्य त्यांचं कसं, आणि त्या साधूचं किंवा संताचं जसं आयुष्य आहे त्यांच्या आयुष्यानुसार आपण जर आयुष्यात त्यांचं आचरण केलं तर आपलं बी कार्य तिथपर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. यदा कदाचित तिथपर्यंत नाही जाऊ द्या, पण आपल्या आयुष्याचं सार्थक तर होईल विठ्ठल. तुकोबारायांचा विचार जर केला तर तुकया नामयाचा अवतार म्हणजे चौयुगापासून तुकोबारायांनी भक्ती करत आले. पण प्रसंग असा आहे महाराज, ज्यावेळेस नामदेवरायाचा जन्म झाला
त्यावेळेस त्यांचा तीर्थावळीचा जाण्याचा योग कोणासोबत आला? श्री संत ज्ञानेश्वर महाराज, म्हणजे जगाची माऊली ज्यांच्या सोबत आला, यदा कदाचित त्यांच्या सहवासानं किंवा त्यांच्या सत्संगतीनं तुकोबारायांनी त्यांचं वर्णन केलं असेल. मग या अभंगाचा थोडा जर विचार केला, आपलं आयुष्य जगताना आपण कशा प्रकारे जगलं पाहिजे, आपण आचरण कसं केलं पाहिजे आणि आपल्या आयुष्याचं सार्थक कसं केलं पाहिजे, अभंगाद्वारे स्पष्ट तुकोबाराय सांगतात. हे पण आचरण आपल्या आयुष्यात केलं तर विठ्ठल. म्हणजे ज्या माऊलीचं, ज्या साधूचं वर्णन केलं तुकोबाराने, ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज. आपण जर एखाद्या आईचा विचार केला, एखाद्या मुलाला ताप यावा, आई दिवसभर विचार करावी, तिचे बाबा घरी नाहीत, पण बाबाला फोन केला, आपल्या बाबूला ताप आलाय, तुम्ही परत लवकर घरी या. वडिलांचं कर्तव्य आहे. फोन केला, आपला मुलगा आजारी आहे, वडिलांनी धावत यावं आणि आपल्या मुलाला दवाखान्यामध्ये घेऊन जावं. महाराज आईची काळजी, दिवसभर चिंतन केलं, बाळाचं माझं कसं होईल, ताप कमी होईल का नाही. बाबाला बोलवलं, दवाखान्यात घेऊन गेले. जसं डॉक्टराला प्रश्न केला, असं ताप आला, त्याचा उपचार करून डॉक्टरांनी दवा औषध दिले. औषध दिल्यानंतर त्यांनी ते व्यवस्थितरित्या ऐकले आणि आई आणि बाबा ते मुलाला घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर बापाचं कार्य कोणतं होतं? यायचं, दवाखान्यात घेऊन जायचं आणि घरापर्यंत आणून सोडायचं. कारण बापाचा जर विचार केला, बापापेक्षा आईचं महत्व सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. एवढं आईचं महत्व आहे. कारण कोणतीही आयुष्यामध्ये गोष्ट घ्या, ज्यावेळेस आई आपल्याला शिकवते, तिचं आचरण करून तिच्या विश्वासावर आपण जर विश्वास ठेवला, तिच्या विश्वासानुसार जर आपण प्रयत्न केले, तर नक्कीच यश आपल्या हाती आहे. महाराज विठ्ठल. जसं आईनं आणलं, बाबा निघून गेले ड्युटीला, जसं आईनं घरी आणलं, नित्य नियमानं, जसं डॉक्टरांनी सांगितलंय, याच वेळेला हे औषध दिलं पाहिजे, याच वेळेला ही गोळी दिली पाहिजे, नियमित मुलाची काळजी केली, मुलगा बरा झाला. म्हणजे आईनं नित्य नियमानं काळजी केली. डॉक्टरांचं काम होतं श्रुतीचं, पण वडिलांचं काम होतं देवाचं, पण आईचं काम झालं ते काळजीपोटी. मग काळजी करणारी आई, कारण मातृपितृ देवामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आईचं श्रेष्ठत्व सांगितलंय. म्हणजे आईनं काळजी करावी, तद्वत त्याच्या आधारावर जर आपण विचार केला तर आई म्हणजे संत. जसं जर देवापाशी आपल्याला प्रत्यक्ष जाता येत जरी नसलं, तर आईचा आधार घेऊन, आईचा हात धरून आपण देवापर्यंत पोहोचू शकतो. विठ्ठल. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे संत साधू होऊन गेले महाराज. कारण जगानं त्यांना माऊली म्हटलंय, वेदानं पण आई म्हटलंय. तुकोबारायांचा विचार करा, तुकोबाराय कधी कधी म्हणतात मी दासत्व पत्कारतो, आणि कधी कधी ज्ञानोबारायांना माऊली म्हणतात. महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा, म्हणजे कधी मधी मी दासत्व स्वीकारतो. कारण नामदेवरायाचा सत्संग आला, कोणा म्हणजे संघ कोणासंग घडला? ज्ञानोबारायासोबत. त्यांचे अवतारी पुरुष असून त्यांचं वर्णन तुकोबारायांनी केलंय. जन्म तुकोबारायाचा झाला, पण वर्णन माऊलीचं केलंय. माऊली लहानपणापासून आयुष्यभर शेवटपर्यंत माऊलीच्या जीवनामध्ये त्रासच आहे. महाराज आयुष्यभर त्रास सहन केला, पण त्रास जरी सहन झाला तरी माऊलीनं विचार केला नाही आपल्याला जड जीवाचा उद्धार करायचा आहे. तुकोबारांनी विचार केला नाही आपल्याला जड जीवाचा उद्धार करायचा आहे. कितीही देह जावो अथवा राहावं, आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ द्या, आपल्याला कितीही लोकांचा त्रास होऊ द्या, पण आपण जड जीवाचा उद्धार करणार. माझं उदाहरण घ्या, मला किती आपल्या वारकऱ्यांचा त्रास होऊ द्या, मी एसटीत बोला घेणार ना, आणि नाही घेतलं तर बोला काय म्हणणार मग कंडक्टरली. पण परिस्थितीनुसार नाही जरी घेतलं तरी समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. महाराज तसं श्री संत ज्ञानेश्वर महाराज लहानपणापासून
प्रत्येक पावलाला त्यांना त्रास होता, जेवायला भाकर भेटली नाही कधी पोटभर, तरी माऊलीने आपल्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी कार्य केले. मग ते गेले तरी आजही त्यांची कीर्ती आहे महाराज. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिला जगते जगमागे. राहिला जगमागे. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. जे गेले त्याची आजही कीर्ती आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. उभारीला ध्वज तिनी लोकावरे, अशी कीर्ती त्यांची. त्यांनी जड जीवाचा उद्धार करावा म्हणून आयुष्यभर कार्य केलं. त्यांचं कार्य व्यवस्थितरित्या पार पाडलं. म्हणून आज आपण इथं सभामंडपात या सत्संगामध्ये बसलोत. म्हणजे हे ज्ञानोबारायांचं काय आहे? सौंदर्य आहे महाराज. विठ्ठल साधू संतांनी कमावून ठेवलं म्हणून आज आपण इथं मंडपामध्ये आहेत महाराज. प्रत्येक वस्तूचं, प्रत्येक माणसाचं सौंदर्य असतं महाराज. पहिल्यांदा साधूचं सौंदर्य विचार करा. साधू चक्षमया म्हणजे जगाने अपराध करावे आणि साधूंनी सहन करावे. योगी पावन मनाचा सहाय्य. योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा. योगी पावन विश्वरागे झाले वळणे. विश्वरागे झाले वळणे. विश्वरागे झाले वळणे. विश्वरागे झाले वळणे. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा महाराज. अपराधाच्या कोटी तुका म्हणे घाला पोटी. जगानं अपराध करावे आणि संतांनी आपल्या पोटात मुरवावे. एकदा त्यांनी कितीही अपराध आपल्यासारख्याने करू द्या, त्यांना शरण जा, नक्कीच माफ केल्याशिवाय राहत नाहीत. आणि आपल्यासारख्यानं किती अपराध करू द्या, एकमेकापाशी भावापाशी जा, तर भाऊ जवळ येऊ देत नाही महाराज. साधं बोलणं राहू द्या हो, ते मारणं लांबच राहू द्या.
फक्त या काळामध्ये तुरळक काही माणसं सोडले तर फक्त स्वार्थापोटी जगालेत सगळे. आपलं चांगलं झालं तर ठीक आहे, दुसऱ्याचं कसंही हो द्या, पण एक सांगून जातो जाता जाता, आयुष्यामध्ये दुसऱ्याचं चांगलं व्हावं एवढं जरी इच्छा मनामध्ये ठेवली तर आपल्या पदरामध्ये चांगलं पडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल साधू चक्षमया. पुढचा विचार करा, प्रत्येकाचा विचार करा आयुष्यामध्ये. जर स्त्रियांचा विचार केला, स्त्रियांचं सौंदर्य लपलेलं आहे महाराज. किती फॅशन करून बाई बाहेर निघाले जमना महाराज. नारी लज्जया शास्त्र सांगतं, आपला पदर खाली पडू देऊ नये आणि परपुरुष दिसल्यानंतर आपलं अंग त्याला दिसू नये. अशी जर स्त्री असेल तर तिच्या एवढं सौंदर्यवान कोणतीही स्त्री नाही. नाहीतर पंढरीचे पेटे का डोईचा पदर आला खांद्यावरी. ही परंपरा ठेवली पाहिजे. आपली इज्जत आपलं सौंदर्य हे टिकून ठेवायचं असेल तर नारी लज्जया. विठ्ठल साधूचं सौंदर्य वेगळं राहिलं, माऊलीचं सौंदर्य वेगळं राहिलं. पण विचार करा पुढचा. जास्त आपल्याला सांगत नाही कारण टाइम कमी आहे, सांगायचं जास्त. अगोदरच टाइम गेला, 15 मिनिटं वाढले तरी चालतात, हे मला तुमची परवानगी असेल तर. आपल्या आता सगळ्याच माणसाचा विचार करा, साधूचं सोडा, स्त्रियांचं सोडा. आपण जन्माला आलो, जन्माला आपण आल्यानंतर नरो गुणेन शोभतेची ओवी, म्हणजे आपलं सौंदर्य कशामध्ये लपलेलं आहे. सगळ्या गोष्टी आहेत, पण यदा कदाचित परमार्थ नसेल तर काही अर्थ नाही. सगळ्या गोष्टी असून ज्या वेळेस तुम्ही भक्तीच्या मार्गामध्ये आहेत, तुमच्या मुखामध्ये देवाचं नामचिंतन आहे, त्याच्या एवढं सौंदर्यवान कोणी नाही महाराज. विठ्ठल मग साधू संतांना जन्म भेटला. काही अशी जात आहे महाराज, पशु काय जाणती पाप पुण्य, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना कळत नाही की पाप कुठं आहे. यदा कदाचित आयुष्यामध्ये अडचण जरी आली, संकट आलं, तरी त्यांना आपल्यासारख्याला बोलून सांगता येत नाही की मला ही अडचण आहे. प्राण्यांना सांगता येत नाही महाराज. आहार निद्रा भय मैथून सगळ्या योनीला समसमान आहे, पण विचार केला तर माणसाचं सगळ्यात जास्त ज्ञान आहे. पण पक्षाचा विचार करा, एखादा बैल राहू दे आपल्या शेतकऱ्याचा, मालक गावाला जावं आणि मालकिनीनं चारा टाकू नये. मग बैल उठतय बसतय, डोळे झापते, खाली उठतय बसतय, पण मालकाची वाट बघत असते. पण त्याला म्हणता येत नाही, माऊली मला भूक लागली, थोडी तरी भाकर किंवा चारा माझा द्या. हे बैलाला बोलता येत नाही. म्हणून त्यांना जन्म भेटलाही नाही आणि कळालाही नाही. पुढची जात घ्या महाराज. देवाचा विचार जर केला, देवाला वाटत होतं मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा. का तर एवढं भजन, एवढा सोहळा आहे, आपल्याला कुठंतरी देवाचं नामचिंतन घडल, कुठंतरी संताचं आपल्या मुखामधून नामचिंतन घडल. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा कशासाठी, देवाचं नामचिंतन करण्यासाठी. पण एक आपलं भाग्य म्हणावं, आपल्याला जन्म भेटला, पण ह्या जन्माचं आपण सार्थक केलं नाही. ज्या सार गोष्टी आहेत आयुष्यामध्ये, चांगलं काय आहे हे घेण्यापेक्षा वाईटाकडे जास्त लक्ष गेलं. विठ्ठल म्हणजे आपल्याला जन्म भेटला, पण आपण आपल्या विषयामध्ये, प्रपंचामध्ये ह्याच गोष्टीमध्ये गुंतून राहिलो. नरो गुणेन शोभतेची हे आपलं सौंदर्य, सगळ्या गुणांनी संपन्न असू जा, पण एकच गोष्ट जर भक्ती असेल तर नरो गुणेन शोभतेची ओवी. म्हणजे सगळ्या गुणांमध्ये राहून जर भक्ती नसेल तर ते पूर्णत्वाला नाही. सौंदर्याचा विचार करा. आता मी काय आहे, कंडक्टर मध्ये आहे, बरोबर. तुम्ही म्हणताल फिरून फिरून एसटीवर आलेत का? काय येऊ नये, माझी लक्ष्मी आहे. कारण मी इथं उभा आहे कशामुळं? माझ्या एसटी मुळे. का? ठाईस बैसुनी करा एक, जिथं साधू संतांनी म्हटलंय. आपल्याला वाटतंय साधू संतांनी सांगून ठेवलंय, घरी बसून देवाचं नामचिंतन केलं बोला पाहिजे. पण साधू संतांची जर भेट व्हायची असेल तर तीर्थवरती भाव धैर्य करू ना. आपल्याला प्रवास करून कुठं जावं लागल?
पंढरपूरला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जावं लागल. गाडी फुल पॅक आहे, पण एखाद्या कंडक्टरने एखाद्या माऊलीला एखाद्या बाबाला जर घेतलं नसलं तर तुम्ही काय म्हणणार? कंडक्टर खराब आहे. आणि यदा कदाचित तेवढी गर्दी असताना मी म्हणलो बाबा हात धरला आणि बाबा चला बसा गाडीत म्हणून बसिलो, तर मग काय म्हणणार? कंडक्टर चांगला आहे. पंढरपूर पर्यंत म्हणणार असा कंडक्टर खरंच मला आयुष्यात भेटला नाही. हे माझं काय आहे? काय सौंदर्य आहे. आणि यदा कदाचित मी भांडणच करीत पंढरपूर पर्यंत गेलो तर मग काय म्हणणार? काय पिसा आहे रे, हे काय ड्युटी करायलाय का, हे भांडण करायलंय विठ्ठल. माझं सौंदर्य मी ड्युटीवर असताना जर ड्युटी व्यवस्थित केली, प्रवाशांना व्यवस्थित घेतलं, प्रेमानं सगळ्याला बोललो, यदा कदाचित पुढला माणूस जरी बोलला रागानं तरी आपण प्रेमानं बोललं तरी ते माणूस आवाज कमी करते. आणि आपण जोरात बोलायला लागलं की त्याचा आवाज चढणार. अरे चढला तर चढू द्या ना, आपल्या बापाच्या बरोबरी आहे, आपला भाऊ असेल आणि आमची आजी असेल असा विचार करू शकतो. हे आपल्या आदराने मोठे आहेत. एखाद्या वेळेस बोलला तर बोलू द्या. नाथ महाराजाला किती वेळेस अंगावर थुकला येऊन तरी त्यांना प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देऊनी, मुक्त केला प्रसाद यवन अंगावर थुकला प्रसाद देऊनी मुक्त केला. नाथ महाराज होते. आपल्या अंगावर थुकायचं जांबच राहू द्या, साईडला थुकू द्या, माग लाकड घेऊन पळताल त्याच्या. हा ते तोंडावरच लांबच राहिलं. हा मयाकडेच बघून हिनं काय केलंय? थुकलंय. असं आपली परंपरा चलते महाराज. पण बिचारा एखाद्या थुकू द्या की तुम्हाला काय करायचंय, आपल्या आपल्या मार्गाने व्यवस्थित चला. जर यदा कदाचित त्यानं निंदा केली असेल किंवा आपल्याबद्दल वाईट विचार केले असतील तर त्याच्या आयुष्यामध्ये वाईट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा, थुकताना, कोणाची निंदा करताना किंवा कोणाचं वाईट विचार करताना जर आपण केला की आपल्या पदरात पडलं म्हणून समजायचं. विठ्ठल आपलं सौंदर्य त्याच्यामध्ये आहे महाराज. आपल्याला जन्म भेटला पण आयुष्याचं सार्थक कसं करावं हेच कळना गेले महाराज. आपल्या प्रत्येक मुलांचा विचार करा. प्रत्येक आई वडिलांना वाटतं मी कसा बी राहू दे पण माझा मुलगा चांगला झाला पाहिजे. मला सांगा, शेतच चांगलं नसलं तर फळ किंवा बीज येईल का चांगलं? मुडाहुनी बीज काढिले मग निर्वाळिले भूमी पेरिले. सांगा मग ते विखुरी गेले काय? अजिबात जात नाही. मशागत गेलेली जमीन आहे, बीज पण चांगलं आहे आणि ते जर जमिनीत पेरलं तर कोंब चांगलेच येतात. मग आपण विचार करता मी कसा बी खाल्ल्यावरतीचा राहू द्या, मी कितीही वाईट वागू द्या, पण माझा मुलगा चांगलाच झेंडा असा पुत्र द्या की त्याचा त्रिलोकामध्ये झेंडा व्हावा. कोण सांगितले असं? कनकाई माता, तुकोबरायचे वडील आणि आई, त्यांचे विचार होते म्हणून तुकोबराय जन्माला आले. एवढे विचार चांगले आहेत म्हणून असे पुत्र जन्माला येतात. मग आई वडील चांगले असतील, एखाद्यास विचार करा, आई वडील वाईट आहेत, मुलं जन्माला कसा विचार करणार आहेत? आई वडील वाईट आहेत. आता समजा गावामध्ये एखाद्या मुलानं लय आगावपणा केला,
वट्यावरले बसलेले एखाद्या माणसानं प्रश्न उचलाव, अरे हे लई आगावपणा करायले पोरग, मग दुसरा माणूस परत काय म्हणणार, अरे ह्याच जाऊ दे, पण याचा बाप तसाच आगाव पणा करतो. तिसरा बाबा किंवा कोणी राहू द्या, ते उचलणारच. अरे ह्याच सोड, याच म्हातार आज्या, ते बी तसलीच. विठ्ठल कळालं ना? एवढं कळालं तरी बस झालं. माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं. कारण ड्युटी इकडं घेऊन येतो, फक्त विचार करा की कंडक्टर आला तर रामकृष्ण हरी घालायला विसरू नका. कारण नामाचं चिंतन जेवढं केलं, यदा कदाचित आपल्या मुखामध्ये नाही आलं, कमीत कमी वारकरी दिसल्यावर तरी रामकृष्ण हरी घाला. विठ्ठल आई वडील वाईट आहेत, मुलं वाईट जन्माला येतात. झोंडगीचे पोटी फळे विजांती करांटी. आता म्हणतात ना, एक म्हण आहे ते, कुंभार तैसा लोटा काहीतरी आहे की, बाप जैसा बेटा कुंभार तैसा लोटा, खान तशी माती आई तशी भूती. म्हणजे जसे बाप आहे तसा पूर्व जन्माला येणारा. पुढचा विचार करा. हे सोडा, वाईटला वाईट येणार हे तर ठीक आहे, पण महाराज पुढचे सांगून जातात, जर एखादे आई वडील वाईट आहेत तरी मुलं चांगले जन्माला येऊ शकतात, किंवा आई वडील चांगले आहेत तरी मुलं जन्माला चांगले म्हणजे वाईट येऊ शकतात. का? त्यालाही कारण आहे महाराज. आता आपण म्हणता मी एवढा परमार्थ करालो, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण माझा मुलगाच काय बरोबर निघाला नाही. त्यावेळेस अन्याय येतो त्यांचा नव्हे वाय चाळा, मायबाप वेळा न साधिती. म्हणजे अन्याय त्या मुलाचा नाही, त्या मायबापानं केलेल्या कार्यक्रमाचा आहे. माझा विठ्ठल आयुष्यामध्ये वेळ चुकून जर आपण जेवण केलं तर पोट, आणि मला तर टाइमच नाही महाराज. 12ला गेलं तर तिकडं ड्युटी, रात्री येथून कीर्तनाच्या अगोदर जेवायला जमना. ही लई पोटाची गडबड व्हाली, दररोज पोट दुखाले. पण जाऊ द्या, देव कर्म जसे आहेत तसे. जर आपले कर्मच असे असतील तर ते भोगून पार पाडायचे. यदा कदाचित आयुष्यात इथं दुःख जरी असेल तरी पुढं सुख आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मग कश्यप आणि दित्ती म्हणून होऊन गेले. हिरण्यकश्यपूचे वडील चांगले होते वागायला, पण अन्याय तो त्यांचा नव्हे वायचळा. त्या तत्वाच्या आधारावर दुष्ट प्रवृत्तीचा हिरण्यकश्यपू जन्माला आली. म्हणजे चांगले आई वडील असून पण वाईट जन्माला येतात. का? तर शास्त्राचं नियम, शास्त्राचं आचरण करून वागलं नसल्यामुळं. शास्त्रानं सांगून ठेवलंय, संसारामध्ये असून, प्रपंचामध्ये असून आपण परमार्थ केला पाहिजे. इंद्राचे भोग भोगून, पण कुळधर्म ते आचरण करून, तर ते सिद्धीला जातं. यदा कदाचित धर्माचं आचरण, कुळाचं आचरण केलं नाही आणि कोणतेही भोग भोगायला गेलं की त्याचे परिणाम वाईट झाल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठल आई वडील चांगले असून मुलं वाईट जन्माला येतात. पण त्याच्या पुढचा विचार करा महाराज. ज्यावेळेस आई वडील वाईट आहेत त्यावेळेस चांगले मुलं पण जन्माला येऊ शकतात. भरते केले राजमाता भरते केले प्रल्हाद जनक विभीषण बलतो राजमाता निरतो भरते केले राजमाता निरतो भरते केले प्रल्हाद जनक विभीषण बलतो राजमाता निरतो भरते केले राजमाता निरतो भरते केले प्रल्हादराव किंवा बिभीषणराव. प्रल्हाद कोणाचा पुत्र आहे? हिरण्यकश्यपूचा. हिरण्यकश्यपू दुष्ट प्रवृत्तीचा. जर देवाचं नाव जरी ऐकलं तर क्रोधित व्हायचे. अरे त्याचं तर नाव घेऊ नये
देवाचे नाव घेऊ नये देवाचे नाव घेऊ नये देवाचे नाव घेऊ नये देवाचे नाव घेऊ नये देवाचे नाव घेऊ नये देवाचे नाव घेऊ नये देवाचे बसून कमीत कमी महाराज काय तिकीट काढलं पाहिजे का नाही? आपल्या मावल्या बसाल्या ते बसाल्या तिकीट बिकट नाही, जाऊ द्या की फुकट आहे. अरे फुकट हाय रे बाप्पा, पण मज कस तेवढा तरी विचार करा. बसल्या जागी कमीत कमी हाताने टाळ्या वाजवल्या पाहिजे. एखाद्याचं कौतुक करायचं असेल तर त्याला प्रोत्साहन देणं आपलं कार्य आहे. आणि प्रोत्साहन दिलं त्यांनी इथलाच नाही अख्ख्या महाराष्ट्रातला कळस गाठल्याशिवाय राहत नाही. महाराज विठ्ठल आपलं चाललंय काय काय चाललंय? एसटी चालली जाऊ द्या, पण इथलं बघा हो. प्रल्हादांचा विचार करा. हिरण्यकश्यपू दुष्ट प्रवृत्तीचे होते, पण जी कयादू माता होती संताच्या संगतीत राहिली. नामाचं चिंतन तिला समजलं. कुठंतरी वाटलं आपला नवरा जरी दुष्ट प्रवृत्तीचा असला तरी आपल्या नामचिंतनामुळं नवऱ्याचं चांगलं होऊ शकतं. नवऱ्याचं नाही झालं तरी पुढल्या संततीचं होऊ शकतं. नामाचं चिंतन घडलं. हिरण्यकश्यपू जसे तपश्चर्येला निघाले, योगायोग कृपा त्या देवाची म्हणल्यासारखं असा योग झाला. महाराज नारायणाचं नाव ऐकण्यात आलं. परत आले तर आले. बायकोला पहिल्यांदा सांगितलं नाही, पण कयादू मातेनं विचार केला. परत गेले होते तिकडं, वापस कस काय आले? प्रत्येकाची बायको विचारणार. चांगल्या कार्याला गेलं वापस आलं तर विचारावं, आणि वाईट कार्याला गेलं तर विचारू नाही का आलं का, तर विचार करून बसावं लागतं की बाबा बरं झालं वापस आले. वाईट कार्य करायला निघाले होते ते एखादे असतात. हिरण्यकश्यपू सारखे महाराज आले, देवाचं नामचिंतन त्यांच्या मुखा म्हणजे कानावर ऐकण्यात आलं. जसं घरी आले बायको विचारायला लागली काय झालं काय झालं? लय होतो तू इकडं काही झालं? एक बाई दुसऱ्या बाईला, दुसरी बाई तिसऱ्या बाईला, तिसरी बाई तिसऱ्या तिकडं मागं जाते. तो का तिकडं एसटी मध्ये तसंच पहिल्यापासून सुरू केलं की शेवटच्या सीट पर्यंत. महाराज म्हणजे महाराज नाही, कंडक्टर साहेब लय आपटाली एसटी. आता ठीक आहे, आता एसटी तर आपटणारच, ती एसटी आहे. आणि गचके कसे आहेत, पण आता रस्ते चांगले केलेत. पुण्याई राजकारणाची आहे का नाही? विठ्ठल आपल्याला राजकारण घ्यायचं नाही, आपल्याला फक्त परमार्थ बघायचा. मग हिरण्यकश्यपू दुष्ट वृत्तीचे होते. जसं घरी गेले कयादू मातेनं प्रश्न केला. का हो म्हणले, कधी बी आपला मालक शेतावून येऊ कामाने येऊ, त्याच्या पुढं जाताना फ्रेश मनानं जायचं, नाहीतर केस वरी करून हा हू करीत गेलं की नवरा हाय ते बी घायाळ होते. महाराज विचार कर, वाटते वाईट वाटते. कधी बी आपल्याला पुढचा माणूस फ्रेश दिसला तर आनंद होतो आपल्याला. कधी बघा बायकोचा सोडा हो, आपला कोणता पाहुणाही आला किंवा मित्र जरी गाठ पडला, त्यांना फ्रेश वृत्तीचा चेहरा चांगला दिसला तर आपल्याला काय होतो? आनंद होतो. कयादू मातेनं हळूवार विचारलं, शांत मनानं बसू दिलं. एक गिलासात म्हणजे तांब्या भरून पाणी दिलं, त्यांना पिऊ दिलं. म्हणले महाराज, महाराज नाही म्हणले, ओ म्हणले. ते महाराज होते काय? ओ म्हणले काय झालं? म्हणले आता नवरा असल्यावर किती केलं तरी आपल्या नवऱ्याला महाराजांनी सांगितले कसाही राहू द्या, पती बोला पती काय आहे?
दैवत, पती परमेश्वर. पण ते जे महाराज सांगतात त्या महाराजाला एकच विचारायचं, देवा जर नवरा बेवडा असेल तरी त्यांनी म्हणलं महाराजांनी, तरी ते पती परमेश्वर आहे, तर त्याला एकच सांगायचं, एकदा त्या नवऱ्याची बायको होऊन दाखवा. मग कळलं म्हणला तुमचं पिदाड काय असते. विठाला ज्याच्या घरी पिदाडा माणूस आहे त्यालाच कळते आपल्या बायकोला लेकरायला दुःख कसं आहे महाराज. आता ती म्हण आहे मराठीत पण ती सांग नाही इथं बोलायसारखी नाही, नाहीतर अंतरीचे धावे तसं होऊ नये. इथं लाईव्ह आहे, गेलं तर वरी, नाहीतर कंडक्टर तर बोलायचं नाही महाराज. मग असं हिरण्यकश्यपूला विचारलं पण सांगितलं, हे बघ म्हणले ज्याचं क्रोध आहे, आपण मांजर जरी आडवं गेलं तरी म्हणतो चांगल्या कामाला झाला मांजर आडवं आलंय. आणि एखाद्या माणसासोबत भांडणं राहू द्या, ते रस्त्यामध्ये जाताना अरे म्हणतंय त्याचं तोंड बघितलं मग काम होते की नाही. तुमच्या कामाचा आणि त्याच्या येण्याचा काहीच संबंध नाही. यदा कदाचित तुमच्या प्रारब्धामध्ये कामाचं यशस्वी होण्याचं कार्य असेल तर होतं, आणि जर ते कार्य यशस्वी होणार नसेल तर काम होणार नाही. त्या माणसाचा काय संबंध आहे. प्रारब्धामध्ये जे आहे ते होणार आहे महाराज. आपण दुसऱ्याला दोषच द्यायचा नाही. हिरण्यकश्यपूला विचारलं झालं काय, मातेनं सांगितलं, त्या हिरण्यकश्यपूनं सांगितलं की बाबा नारायण नाव माझ्या म्हणजे माझ्या कानावर ऐकण्यात आलं किंवा माझ्या पाहण्यामध्ये आलं, आणि ज्याचं दुष्ट होता त्याचं मला नाव ऐकण्यात आलं. मी आता तपश्चर्येला गेलो नाही, वापस आलो. कयादुमातेला आनंद वाटलं, कसं का होईना नाव माझ्या नवऱ्याच्या मुखात आलं. कधी जरी नाव घेतलं नाही, एखाद्याच्या मुखात आलं की मला आनंद होतो महाराज. एखादा बिना माळकरी असला तरी म्हणतात महाराज रामकृष्ण हरी, मग मला काय होणार, आनंद होणार. तद्वत तशा प्रकारे मातेला आनंद झाला. पण मातेनं विचार केला, संतांनी सांगून ठेवलंय कसंही देवाचं नामचिंतन करा, ते सिद्धीला नेतं. दोघांचं नामचिंतन एवढं घडलं, परिणाम एवढा गोड झाला, भक्त प्रल्हाद जन्माला आले. म्हणजे अशुद्ध जरी असले, ते वाईट जरी हिरण्यकश्यपू असले, एवढी भक्ती केली, एवढं देवाचं नामचिंतन घडलं, म्हणून गोड फळ पुढं आलं महाराज. हे म्हणजे वाईट आई वडील असून बी मुलं चांगले होऊ शकतात. विठ्ठल वा वा, दुमदुम इकडं वाजलं की मला असं होत, कारण आज भजनी तर एक नंबर आणि मृदंगाचार्य त्याच्याहून एक नंबर. वा काय योग आहे महाराज. कोणत्या गोष्टीची संधी यायला पाहिजे, पहिल्यांदा सांगितले तशी आली, तशी यायला घेऊन आपण चाललो, आणि यांनी मला घेऊन चाललं की कार्य सिद्धीला जाणार. वाह विठ्ठल. मग वाईट जरी आई वडील असले तरी मुलं चांगले जन्माला येतात का, तर देवाची भक्ती, देवाचं नामचिंतन करा. यदा कदाचित तेवढंही नाही झालं तरी स्वधर्म यज्ञी यजावे, म्हणजे समाजामध्ये राहताना अंतकरणातून दुसऱ्याबद्दल चांगला भाव ठेवून राहा, तरी आपली संतती चांगली निघते महाराज. पण एखाद्या वेळेस असं होतं पुढं, ज्याचे आई वडील चांगले आहेत, मुलं पण चांगले जन्माला येतात. विचार करा, ज्यावेळेस आपल्याला कुठं पाऊल टाकायची आपल्या मनावर ताकद नव्हती, ते महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा काळ होता महाराज. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये राजमाता जिजाऊ खूप त्रास होत होता महाराज समाजाला. आपल्या स्त्रियांना त्रास होता, माणसांना त्रास होता. आजही खाल्ल्या खडकीच्या भागाला जा, तिथले पुराणातलं एखादं वयस्कर बाबा असताल तर त्याला विचारा काय त्रास होता म्हणून. एवढा त्रास होता तरी जिजामातेला वाटायचं काय करावं, कोणीतरी असा पुत्र झाला पाहिजे की आपलं आणि जडजीवाचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे, कुठंतरी आपल्याला इथं आपला धर्म, आपला संस्कृती काहीतरी टिकली पाहिजे, असं राजमाता जिजाऊंचं म्हणणं होतं. अखंड चिंतन त्याचं. पण राजमाता जिजाऊनी ते विचार करत 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 देवाचं नामचिंतन, देवाची भक्ती केली महाराज. अखंड चिंतन देवाचं, अखंड चिंतन, कथा ऐकायच्या शूरवीरांच्या, विचार करायचं कुठंतरी आपला जन्म आपलं सार्थकीला जावं, आपल्याला कुठंतरी मुलगा असा व्हायला पाहिजे की कुठंतरी जडजीवाचा उद्धार झाला पाहिजे, आपल्या समाजामध्ये काहीतरी टिकून राहिलं पाहिजे, आपले मंदिर, आपला धर्म हे टिकण्यासाठी सतत राजमाता जिजाऊला वाटायचं. भवानी मातेचं नामचिंतन एवढं केलं, परिणाम एवढा गोड झाला. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवराय जन्माला आले महाराज.
छत्रपती शिवाजी महाराज के वाह, खरंच अति सुंदर, खूप आनंद वाटला. पण एक गोष्ट सांगतो, हे सगळं म्हणलं आपलं आचरणात आणणं आपलं काम आहे. कमीत कमी एवढं नाही झालं तरी आपल्या माणसाला आपली साथ पाहिजे, ही काळाची गरज आहे. जर पुढचं काही चांगलं व्हायचं असेल तर आपण सगळेजण एकजुटीनं राहून आयुष्यामध्ये जगण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल. म्हणजे आई वडील चांगले होते म्हणून मुलं कशी जन्माला आले, चांगलेच. मग बीज जर चांगलं असेल तर फळ कसं येणार आहे, अभंगाचं प्रथम चरण.
मला वेळ जरी कमी असला, कीर्तन करायला वाटतंय वेळ नाही, इथं दुःख व्हालंय, पण थोडस दुःख सहन करायचं, पुढं जर काही मोठं सुख असेल तर महाराज. वा संतोष महाराज. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. बघा आमच्या संतोष महाराजाकड, आमच्या आमगावांकडे रसाळ गोमटी अशी बीज पाहिजे महाराज. जर आपण अभंगाचा विचार केला, संत तुकोबाराय धरा, कोणताही संत राहू जा, काही भागवतामध्ये मुलांचे प्रकार सांगितलेत महाराज. आणि प्रत्येक घरामध्ये एक वरिष्ठ म्हणजे आपल्या घरचा मालक राहते, प्रत्येक कारभार त्याच्या हातामध्ये राहते, बरोबर. मग त्या कारभारामध्ये त्याला वाटतं माझ्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, पण आपल्या हातामध्ये कारभार आहे, आपल्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. कोण्या कोण्या माऊलीच्या हातात कारभार राहते, राहते की नाही राहते. तिकीट काढताना नवरा काढीच ना, कोण काढते? माऊल्या काढतात. कारण म्हणतात ना, माऊलीचा म्हणजे प्रपंचात जर माऊलीनं केला कारभार तर लई पुढे घेऊन जाते. कसा हसू येते. आणि एखाद्या बेवड्यानं केल्या मग इकडं हसतात. कमतरता दोन्हीकडे बी राहतं. तर राजू जर असा असला तर असा चालतो, नाहीतर असा झाला की मग एक खाली पडतो. मग प्रपंच भांडणं होतात, तुटत नाही. जावा द्या म्हणतात, भेटले तसं करून घ्यायचं. मग ती माऊली राहो की आमचा बाबा राहो, विठाला. म्हणजे काही मुलं असे जन्माला येतात महाराज, भागवतामध्ये सांगितले. उच्च दर्जाचा एखादा मुलगा विचार करा, आपल्या आई वडिलांच्या अंतःकरणातली गोष्ट ऐकतो आणि डायरेक्ट काम करतो. माझ्या बाबाला हे वाटतंय, माझ्या आईला हे वाटतंय, मी ते कार्य केलं पाहिजे. पण त्याच्या खालच्या दर्जाचा धरा. एखाद्या बापानं सांगा, बाळ्या कुठं गेला, बाळ्या इकडं बसलाय, जाय काम कर. नाही गडे, माझ्या बापाची आज्ञा आहे, माझ्या आईची आज्ञा आहे, म्हणून ऐकतो आणि काम करतो. पण त्याच्या खालच्या विचार करा. एखाद्याला म्हणलं, त्याला बाळा म्हणलं उठ काम कर, म्हणलं की नाही ते नाक मुरडते. काय म्हातारा सांगायला म्हणतोय, जाऊ द्या म्हणते, कसं आहे आपला बापच आहे, कशी आपली मायच आहे, ऐकाव लागते. म्हणून कुठंतरी नाक मुरड्या करीत काम ऐकते. पण खाल्ल्या दर्जाचा जे मुलगा आहे महाराज, बापानं मारू द्या, पिटू द्या, धोंडी घालू द्या, जाऊ द्या, ऐकत ना, म्हातारं किती बोंबलू द्या, मग ते खाल्ल्या दर्जाची एकदम मुलं, ते मुलं ऐकत नाहीत. पण भागवत रहस्यामध्ये असं सांगितलंय महाराज, काही मुलं तर शत्रू म्हणून जन्माला येतात, जे आई वडिलांना मारायचं पण इथपर्यंत त्याची आवल जाते महाराज. खूप उदाहरणं तुमच्या डोळ्यापुढे असतात आणि माझ्या पण डोळ्यापुढे आहेत. आई वडिलांना मारायचं सोडाच हो, आई वडिलांना उलट बोलणं लांब आहे महाराज. ते मारणं लांबच राहू द्या. कारण सगळ्यात श्रेष्ठ जर आपण दर्जा दिला तर आई वडिलांना दिला पाहिजे. यदा कदाचित ते जर वाईट असतील तर चांगलं बोलायचं त्यांना, की चांगलं बोलून माझ्यापासून दूर व्हा. एवढं बोलून जर आपण त्याच्यापासून दुरावा राखला तरी हरकत नाही. पण ते जर वाईट लईच असते खाल्ल्या दर्जाचे तर, पण एखादा सुधारायच्या मार्गावर असेल किंवा एखादी सुधारायच्या मार्गावर असेल तर दोघांना सुरळीत चावू दिलं पाहिजे. कारण एक दिवस असा उजाडतो, आज जरी माणूस चुकला तरी उद्या त्याला चुकी त्याची मान्य करावी लागते. आणि आज चुकी झाली म्हणून उद्या आता ते सुधारणार नाही असं कोणाचा विचार नाही, सुधरू शकतो. प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये संधी भेटते. एखाद्या माणसानं वाईट वागलं म्हणून प्रत्येकानं त्याला दंड करायचा नाही. यदा कदाचित त्यानं वाईट जरी वागला असेल तर आयुष्यामध्ये ते एकदा तरी सुधारण्याच्या मार्गावर राहिल्याशिवाय राहत नाही महाराज. विठ्ठल. मग असे शत्रू जन्माला येतात. पण काही मुलं ऋणी जन्माला येतात. आपल्या मायबापानं वाढवलंय, मोठं केलंय, त्याच्या अंतःकरणात काहीतरी ठेवलं पाहिजे. काही मुलं सेवाधारी येतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा सेवाधारी. जर विचार केला, आपल्या इथं रामकथा चालू आहे, आचरण करावं रामाचं, वागावं कसं, भावासोबत कसं वागावं, वडिलासोबत कसं वागावं, बायकोसोबत कसं वागावं, हे फक्त रामप्रभूच्या चरित्रातून शिकावं.
खूप मोठी संधी आहे, त्याची संधीचं सोनं करून घ्या. आयुष्यामध्ये रामप्रभूच्या चरित्राचं आचरण करा. आयुष्याचं तुमच्या पण सार्थक झाल्याशिवाय राहत नाही महाराज. कारण बापाचं वचन न मोडावं म्हणून 14 वर्ष वनवासाला गेली श्रीराम प्रभू. पण आजकालचे मुलं बाप वनवासाला जावं म्हणून भांडणं कराले. ही परिस्थिती आहे महाराज. मग ते रामप्रभू सेवाधारी होते. पण काही मुलं असे आहेत आजही त्यांची कीर्ती आहे. तुका म्हणे एका मरण्याचे सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. मुखी अमृताची वाणी. हे जर विचार केला, आपले रसाळ जसे फळं सांगितलेत, फळाचा विचार केला खूप सांगायला, पण आहेच 10 मिनिटं. मी काय तेवढं स्पष्टीकरण देत नाही. जर फळांचा विचार केला, फळाचे प्रकार खूप आहेत. त्या फळाच्या प्रत्येक प्रकारानुसार माणसं तसे तसे रंगाचे आहेत. माऊलीने एकच उदाहरण देतो. कणकाची या फळा आतू माज बाहेरी मुळा. वरून माणूस जर वाईट दिसत असेल तर अंतकरणातून बी वाईट राहू शकतो, पण एखादा अंतकरणात चांगला राहू शकतो, पण वरून खराब राहू शकतो. कठीण नारळाचे अंग किंवा ऊस बाहेर दिशे काळा. थोडक्यात घ्या, वरून माणूस वाईट जरी म्हणजे चांगला दिसायला जरी नसेल तर त्याचं अंतकरण चांगलं राहू शकतं. पण काही असे माणसं असतात आतून बी सुंदर असतात आणि वरून पण सुंदर असतात. जसा हापूस आंबा विचार केला, सगळ्या गोष्टीमध्ये चांगला, हात लावला तरी चांगला, सगळ्या गोष्टीत चांगला. असे रसाळ आंबळे पण काही असतात. म्हणजे फळांचा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक फळाला ओवी दिली आणि त्याचं स्पष्टीकरण केलंय. सांगायला भरपूर आहे, पण थोडक्यात सांगितलं. एखादा माणूस चांगला दिसला म्हणून चांगलाच राहू शकतो असं नाही. एखादा माणूस वाईट दिसायला आहे, त्याचा चेहरा बरोबर नाही, काळा आहे, नकटा आहे, ह्या गोष्टी राहू द्या, पण त्याचं अंतकरण चांगलं राहू शकतं. माणसाच्या दिसण्यावर किंवा ह्याच्यावर जाऊ नका, कपड्यावर, त्याचं अंतकरण पण चांगलं राहू शकतं. म्हणून रसाळ पण राहू शकतात. पण रसाळाचा जर विचार केला आपण तर मुखामधून अमृतवाणी कशी जावी अभंगाच्या दुसऱ्याच्या देह देवाचे कारणे. 10 मिनिटं एक्स्ट्रा लागले तर चालतील ना, तुमची परवानगी असेल तर. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे महाराज.
तुकोबाराय सांगायलेत महाराज, मुखातून कशी अमृतवाणी पाहिजे, देह देवाच्या कर्णाला लावायचा आणि अमृतासारखी आपली वाणी पाहिजे. कारण मराठी भाषा एवढी सुंदर आहे महाराज, मुखातून जेवढी चांगली बोलत तेवढी पुढल्याला आनंद होतो महाराज. सांगून ठेवले, साच आणि मवाळा, मिथुली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अनंत वाचाळ बरळ ती बरळ, हे करण्यापेक्षा देवाचं नामचिंतन करा, आयुष्याचं सार्थक होतं. एवढं नाही झालं तरी आपलं अंतकरण शुद्ध होतं. नामाचं चिंतन मुखामध्ये ठेवा. आणि तेवढं नाही झालं तर मनाला समाधानी तरी वाटते महाराज. आपण जे वाईट विचार करतो, एखाद्याला वाईट बोलण्याचा प्रयत्न करतो, जर नामचिंतन मुखामध्ये जर असल तर ते वाईट बोलण्याचं आपलं थांबतं. आणि ते थांबल्यावर अंतकरण आपोआप शुद्ध होतं. तुका म्हणे सुख परावया सुखे, अमृत हे मुखे स्त्रवतशे, हे का नाही. कसं अमृत येते मुखातून, तुम्ही बघाव. एसटीत भांडणं लागाव. आमचे बाबा काय नाही म्हणतात, अरे आमचा काळ तसा नव्हता तुमच्यासारखा. रामप्रभूचा कसा होता? कृष्णाच्या काळामध्ये, रामप्रभूच्या काळामध्ये कोणा त्रास दिला नाही, कोणा शक धरला नाही, कोणा संशय घेतला नाही. काय बोला, घेतलाय ना. मग ते काळात आणि हे काळात कुठं आहे? मग आमचं आणि तुमचं काय? म्हणजे एखाद्या बाबाला वाटते आत्ताचे पोरं लई निघालेत, तुमचेच संस्कार आहेत की, तुम्ही चांगले संस्कार करा तेव्हा मुलं चांगले होतात महाराज. पण मुखातून बोलताना चांगलं बोलायला पाहिजे. आता आमच्या एसटीत फक्त माऊलीचे भांडणं लागाव आणि तुम्ही ऐकाव. याचे भांडणं ऐकायसारखी श्रवण भक्ती आहे का नाही? खरंच हो. कारण श्रवण भक्ती इथली वेगळी आणि एसटीतल्या भांडणातली वेगळी. मी तरी म्हणतो, अहो माऊली शांत बस ना बाई, म्हणजे तुला काय करायचंय. मग एक जण आमच्या लगेच कोणीतरी माळकरी राहते म्हणते, महाराज आहेत होते असतील तिकडं आणि इथं काय आहे, कंडक्टर आहेत, ते ना त्याची ड्युटी कराव, आम्ही किती बी झिंजा रुचू द्या एकमेकाची. ही पद्धत आहे आपली. आव मधात गेलेली बाहेर केसाला जर उघडाली या खाल्ली बाई, ती तर वाटते दुसरी खिडकीतून घुसणारी आजी मधात कुठं जाती, बाहेर निघती, मधात बी जात नाही. आता देवाचं द्वार सांगितलं एकच, देवाची द्वारी उभा क्षण भरी. देवाला जर भेटायचं असेल, एखाद्या जागर म्हणजे झोपलेल्या माणसाला उठवायचंय, ग्रुपानं ग्रुप झोपलाय, 10 माणसं आहेत, पण आपल्या नावात आपल्या जर मालकालाच उठवायचंय, ए म्हणल्यानं उठते का ते? अजिबात नाही. गणपतराव ताडकण्या उठून उभं टाकतात. मग एसटीत घुसताना कुठून घुसाव? दरवाजातून घुसायचं. आणि खिडकीतून घुसल्यावर परिणाम, अहो म्हातारी घुसली तर घुसली, अर्धी मधात आणि अर्धी अडकली की. आपण देवाच्या परमार्थात बी तेच घ्या. जर सरळ मार्गाने आपण आता आपल्या नवऱ्याला उठवायचंय, आपण जर 10 ग्रुप झोपलाय आणि पाणी टाकाय गेल्यावर दुसऱ्या माणसाच्या अंगावर पडल्यावर कसं होते? ते उठून काय म्हणेल? त्याच नावानं जर हाक मारली, गणपतराव उठा म्हणल्या गणपतराव, आपलाच गणपतराव उठून आपल्या घरला येते. तसं देवाचं बी आहे महाराज. देवाला जागृत करायचंय तर देवाचं नाम घेतलं पाहिजे. विठ्ठल म्हणजे जास्त आपल्याला सांगण्यापेक्षा मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. आपण जन्माला आलो, समजा यदा कदाचित आपल्याला मंडपात नाही येता आलं, कमीत कमी समाजामध्ये राहताना दुसऱ्याचं जर दुःख वाईट झालं तर आपण त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. किंवा एखाद्याचा आनंद बघितला, त्या आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे. दुःखामध्ये तर व्हा, पण आनंदामध्ये पण व्हायला पाहिजे. मग हे तर कर्तृत्व आपण बाहेर ठेवा. जरी इथं देवदेव नाही झाला, तेवढं तरी काम करा. देह देवाचे कारणी. तुकोबाराचा जन्म झाला, देह जावो अथवा राहो, अखंड देवाचं चिंतन केलं आणि जडजीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देहाचं सार्थक केलं. ते तुकोबाराय होते. आता ते तर जाऊ द्या, साखर कशी आहे? गोड. कुणीकडून बी घा, पेढा गोडच लागते. तसं सर्वांगानं निर्मळ आहेत अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय. सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, निर्मळ,
शुद्ध जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ निर्मळ या मनाचे गाई शुद्ध जैसे सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुणाची मिळेना. सज्जनापाशी जा, एकही अवगुण त्याच्या अंगामध्ये दिसणार नाही महाराज. अंतकरण शुद्ध, वागण्याची पद्धत चांगली, क्राम क्रोध सगळे गेलेले, सगळ्या गोष्टीमध्ये तत्पर असलेले साधू संत. आपल्याला वाटतं आपण परमार्थ करतो, प्रत्येकाला वाटतं मी एवढं देवदेव करतो पण माझ्या आयुष्यामध्ये दुःख का. यदा कदाचित आपल्या प्रारब्धामध्ये जर कर्मामध्ये भोग भोगायचे असतील तर ते भोग आपल्या वाटेला येतात. ते कर्म आपण पार करायचे, नंतर पुढं जायचं. आपल्याला वाटतं मी एवढं नामचिंतन, एवढं देवाची भक्ती करतो, एवढं वाऱ्या करतो, एवढं हे करतो, पण यदा कदाचित दुःख आलं, दुसऱ्यानं किती हसू दे, अरे एवढं देवदेव करते, याच्या घरी असंच आहे, हे म्हणणं सोडा. जरी त्याच्या घरी दुःख आलं तरी ते समजून जायचं की त्याच्या प्रारब्धातले भोग आहेत आणि ते निर्मळ मनानं आपण भोगायचे आणि पुढे केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. बदल मेले झाले त्याची भोग आले. या तत्वाच्या आधारावर यदा कदाचित वाईट कर्म असतील, आपलेच सोडा, आपल्या कुळामध्ये पण असतात. उन्मातो मात्र दोषेनं, शास्त्र सांगतं जर आई उर्मट असेल वागायला तरी ते दोष कोणाला लागतात, आपल्या मुलाला लागू शकतात. मुलाला नाही लागितले तरी आपल्या मुलाच्या मुलाला लागू शकतात. म्हणून आपलं आचरण, आपली बुद्धी, आपला व्यापार करताना, विचार करताना चांगला करा की आपले नातू आपल्याला चांगले दिसले पाहिजे. आणि यदा कदाचित झालाच एखादा वाईट तर समजून जातं, जाऊ द्या, त्याच्या प्रारब्धामध्ये आहेत कर्म, ते भोगाले भोगू द्या, त्याच्यात बी आनंद मानायचा आणि देवाचं नामचिंतन सोडायचं नाही. पण यदा कदाचित प्रपंच आपण सगळा चांगला करतो, पण जर दुःख आलं, ताप आलं तर काय करावं. अभंगाचं चौथं दर्शन में शांति
किती ऐका वाटाले पण काय करावं, टाइम नाही आपल्याकडं. कधी टाइम आला तर आपण 2-3 घंटे चालू देऊ, पण आता नाही. आमची टाइमवर गाडी 5ला पोहोचणार पंढरपूरला. इथून सुरुवात झाली कितला, 8:30ला कुठं झाली हो, 8:45ला झाली. म्हणून मी टाइम घेतला, 8:45ला झाली महाराज. तुका म्हणे जाती तापे ताप दर्शने विश्रांती. आपल्या प्रपंचात दुःख झालं, आयुष्यभर प्रपंचासाठी आपण रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान, या तत्वाच्या आधारावर आपण रात्रंदिवस काम करून कुटुंबासाठी जगलो, पण परमार्थ घडला नाही. पण यदा कदाचित सगळ्या गोष्टी ठीक असताना ऐन वेळेला आपल्याला दुखणं आलं, आजार आला, दुःख आलं, काही संकट आलं, सांगायला भरपूर आहे. आता तुका म्हणे जाती ताप म्हणजे 3 प्रकारचे आहे, ते सांगायला भरपूर आले. मी थोडक्यात सांगालो. म्हणजे यदा कदाचित आपल्या प्रपंचात दुःख आलं की त्यावेळेस वाटतं आपल्याला साधू संतांनी सांगून ठेवलंय, कितीही प्रपंच करा, सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी आहेत, तरी आपल्याला दुःख आलं तर त्यावेळेस वाटतं साधू संतांनी सांगून ठेवलंय, सुख जर कुठं असेल तर ते देवाच्या द्वारामध्ये आहे. किंवा नामाने देवा चला तया ठाया, विश्रांती पावया कल्पावरी. विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव. जर आपण संताचं चरण धरलं तर आयुष्यातले सगळे सुख म्हणजे दुःख नाहीशी होतात आणि सुख आपल्या पदरात पडतात. मग आयुष्यामध्ये कितीही दुःख होऊ द्या, यदा कदाचित आपल्याला वाटलं आता शेवट आपल्याला मरायचंय, त्यावेळेस एकदा डोळे झापून ज्ञानेश्वर महाराजाचा विचार करा आणि एकदा आळंदीला जा, माऊलीच्या समाधीवर मुडकं ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये विचार बदलल्याशिवाय राहत नाहीत. महाराज विठ्ठल. सगळं संपलं त्यावेळेस संतांनी जवळ करावं आणि आपल्या आयुष्याचं सार्थक व्हावं. एवढंच करा महाराज. आपण जन्माला आलो तर कमीत कमी आपली वाणी फक्त देवाच्या भजनासाठी चांगल्यासाठी वापरा, नाहीतर प्रपंचामध्ये चांगलं बोलण्यासाठी वापरा. वाईट बोलण्यापेक्षा कधीही चांगलं बोलून राहा, आयुष्यामध्ये आपलं सार्थक होतं. आणि एवढं नाही घडलं तर कामामध्ये काम काही म्हणा. राम राम. शेवटी रामकृष्ण हरी घालायला विसरू नका. उद्या मग एसटी जाऊ लागली, कंडक्टर दिसला, महाराज म्हणू नका, कंडक्टर साहेब रामकृष्ण हरी विठोबा रखुम. सगळ्यांना रामकृष्ण हरी. सगळ्यांनी साथ दिली त्याच्याबद्दल पण धन्यवाद. कारण भाग्य माझं झालं महाराज, इथं सेवा भेटलं. कारण माझे आमदार माधवरावजी पवार यांची आमची भेट देवीच्या मंदिरात झाली. माऊली सोबत होते. मी कुठंतरी इकडे कार्यक्रमालाच निघालतो महाराज. आमची सहजासहज म्हणजे योगायोगानं भेट झाली आणि त्या भेटीमध्ये त्यांना माऊलीनं सांगितलं तर आपल्या हातगाव डेपोला कंडक्टरमध्ये आहेत. चांगली गोष्ट आहे म्हणले. ह्या म्हणले महाराज कीर्तन करतात, बघूत तरी कंडक्टर काय घंटी वाजितय, काय कीर्तन करते. त्यांची कृपा, त्यांचा आशीर्वाद, त्यांना पण धन्यवाद. जरी उपस्थित नसतील, मी म्हटलं ना, प्रत्यक्ष कोणाचं नाव म्हणजे जरी समोर नसतील त्यांचं कौतुक करावं. निंदा करण्यापेक्षा कोणाची कधीही कौतुक केलेलं अति चांगलं. जेवढं आपण लोकांचं माघारी कौतुक कराल तेवढं श्रेष्ठ आहे. आणि जर समोरासमोर कौतिक करायला गेलं की ते कौतिक नसतंय, फक्त देखावा असतंय. विठ्ठल. सगळ्यांचं धन्यवाद. जे आपल्या बाहेरून जे ऐकायला आलेत, आमचे प्रकाश महाराज किंवा शिवणीचे आमचे बाबुराव महाराज राव, अखंड देवाच्या भक्तीत राहणारे, किंवा आपली समिती राव गावातली, सगळ्यांचं तुमचं धन्यवाद. मला एकदा चान्स दिला, तुमचं मनापासून धन्यवाद. मग ते सगळे जण आले आपल्या गावातले आणि तसेच मला जमलेले ते सगळे गायनाचारी. मला आनंद झाला, कारण यांच्या नावापुढे जर जायला गेलं तर महाराज
सगळ्याला वाटते खरंच गायनाचारी सम्राट आहेत. मग संतोष बुवा राहो की आमचे लिंगापूरकर महाराज राहो किंवा आमचे बाळू महाराज राहो किंवा गुरुपळीचे सुनील महाराज राहो किंवा आमचे चिमणे महाराज राहो किंवा आमचे मृदंगाचार्य राहो, मी म्हटलं ना पहिल्यांदा आम्ही सगळ्यांना बोंब लावं आणि हे न एकट्यानं वाजवावं. वाजवा टाळ्या. ही कमाल आहे महाराज. त्यानं वाजवलं तर हेचे बोलताल पुढं, नाहीतर आम्हाला काय सुधारणार आहे. त्याच्यावर सगळा खेळ चालते. खरं तुमचं पण मनापासून धन्यवाद. मग चोपदार बाबाराव, आमचे विनेकरी बाबाराव, सगळ्यांना दंडवत घालतो यदा कदाचित. कारण तुमचं गावाचं सौंदर्य पहिलंच गळत आहे मला. दरवाजात आलं की गावाची शोभा दिसते. जशी गावाची शोभा तुमची आहे तसं तुमचं स्वभाव आहे, म्हणजे तुमचं आयुष्य जगताना ह्या सौंदर्यासारखं ठेवा. जसं गावाचं सौंदर्य आहे तसं माणसाचा अंतःकरणातून स्वभाव चांगला ठेवा. नक्कीच महाराष्ट्रामध्ये जवळ गावाचा नंबर 1 ला राहील. विठ्ठल कदाचित माझ्या मुखातून वाईट शब्द गेला असेल, कंडक्टर आहे भांडणं होतातच. मी किती म्हणते आज दिवसातून एकही भांडण करायचं नाही, पण एक तरी असा भेटणार म्हणजे भेटणार. जोरात बोलावंच लागते महाराज. परिस्थिती तशी आहे. माणसं तेवढे येऊ द्या, हरकत नाही. फक्त मवाळकीनं एकमेकाला बोला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतात. आणि जर आपल्याला वाटतंय प्रत्येक दिवस चांगला निघावा, पण कोणी ना कोणी आडवं येते. यदा कदाचित माझा चुकीचा शब्द गेला असेल तर आपलं लेकरू म्हणून नाही तर कंडक्टर म्हणून माफ करा. आणि जर चांगलं काही मुखातून गेलं असेल तर हनुमंतरायाच्या महादेवाच्या चरणी अर्पण करतो आणि मी माझ्या कीर्ती सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर